वय वर्ष 60 ते 61च्या दरम्यान. उत्कर्ष ग्रुप, सारसबाग, पुणे. 1-2 वर्षाची कहाणी नाही आहे ही. गेली सलग 25 वर्ष एक चांगला खेळाडू, आणि त्यांनी सिद्ध केलं की तो एक चांगला व्यक्तीसुद्धा आहे आणि चांगला प्रशिक्षकसुद्धा. सारसबाग उत्कर्ष ग्रुप आणि हे केलेलं वर्णन, वय वर्ष 60 ते 61, हे सगळं वर्णन ऐकल्या ऐकल्या व्हिडिओ पाहणाऱ्याला एकच नाव डोळ्यासमोर येतं. अव्याहत गेली 25 वर्ष निस्पृह सेवा देणारा एक उत्तम प्रशिक्षक, संजय नाईक. खूप आनंद वाटला. माझ्या या मित्राच्या विषयी पेपरमध्ये एक आर्टिकल येतं आणि मग त्या बालपणीच्या दिवसांमध्ये मन माझं धावत गेलं. ज्याच्यासोबत एका शहरात लहानाचा मोठा होत गेलो आम्ही, आणि आज त्या व्यक्तीचा पुण्यामध्ये गौरव होतोय आणि सारसबागेत तो गेली 25 वर्ष हे महान कार्य करतोय. काय कार्य बाबा? वय वर्ष 18 ते 80 अशा वयोगटातले त्याच्या या उत्कर्ष या ग्रुपचे सदस्य आहेत. सकाळी 6 वाजता न चुकता सारसबागेत हजर होणं, जॉगिंग ट्रॅकवर सर्वांना ज्यांना शक्य आहे त्यांच्याकडून धावण्याचा व्यायाम करून घेणं, इतर काही वॉर्मअप करून घेणं, आठवड्यातले 2-2 दिवस पायाचे व्यायाम, इतर व्यायाम आणि पोटाचे व्यायाम, अशा पद्धतीने शास्त्रोक्त पद्धतीने त्या व्यक्तीचे वय, त्या व्यक्तीच्या काही व्याधी, या सगळ्या गोष्टी लक्षात घेऊन त्याला सुरू असलेल्या गोळ्या, मग ती व्याधी मायग्रेनची असो, ब्लड प्रेशरची असो, डायबेटीस असो, किंवा कधीतरी खांदे दुखणं, पाय दुखणं अशा व्याधी असोत, गुडघे दुखणं, वेगवेगळ्या वयोगटातल्या अशा कितीतरी लोकांना या संजय नाईक या व्यक्तीने, माझ्या या मित्राने, निस्पृहतेने एकही पैसा न घेता पुणे शहरातल्या सारसबागेत एक ग्रुप स्थापित करून गेली 25 वर्ष अव्याहत सेवा देतोय हा माझा बालमित्र. अभिमान वाटतो आणि म्हणूनच संजय नाईक यांना कडक सॅल्यूट म्हणून हा व्हिडिओ. खूप अभिमान वाटतो की आपल्या बालपणी आपल्यासोबत राहिलेला एक मित्र आपला आज वयाच्या 60-61मध्ये सुद्धा स्वतःला इतकं क्रिएटिव्ह ठेवतो. अर्थात बालपणापासूनच त्याला ही सगळी आवड होती, हे आम्ही जवळून पाहिलेलं आहे. हा आमचा मित्र 1978 सालापासून शाळेतला एक उत्तम खो-खोपटू म्हणून नावारूपाला आला. बघण्यासारखा त्याचा खो-खोचा गेम जो होता, बघण्यासारखा. त्याला आऊट करणं सोलापुरातल्या कुठल्याही टीमच्या सदस्याला महाकठीण. आजही तो त्या खो-खोच्या मैदानात शांतपणे स्वतःचं माइंड ॲप्लाय करत मस्तपैकी सगळी वेळ कशी आपल्याला मारून नेता येईल याच्याकडं लक्ष देत तो आपल्या शाळेला विजेता म्हणून कप घेऊन मिळवून देत होता. अनेक सामन्यांमध्ये त्यांनी उत्कृष्ट कामगिरी बजावली आणि अर्थातच ही कामगिरी मोजली गेली स्टेट लेवलवर. मग 1978 साली सुरू झालेला प्रवास 1986 सालापर्यंत तो महाराष्ट्राचा एक खो-खोपटू म्हणून तो नावाजला गेला. म्हणजे आपल्या महाराष्ट्र राज्याचा एक खो-खो चॅम्पियन असलेला हा संजय नाईक. नंतर यथावकाश नोकरी लागली म्हाडामध्ये, इंजिनियर म्हणून काम करत होता. ते करतानाच शासकीय काही स्पर्धांमध्ये
तो अगदी हिरिरीने भाग घ्यायचा. सगळ्या शासकीय नोकरांनासुद्धा फिजिकल फिटनेसचं महत्त्व सांगायचा. अशा स्पर्धांमध्ये पुढाकार घ्यायचा आणि मग लांब उडी, उंच उडीमध्ये तिथंही त्यांनी पदकं मिळवली. याच्या आधी त्यांनी खो खोमध्ये महाराष्ट्राकडनं खेळताना सुवर्णपदक मिळवलं मध्य प्रदेशात. असे अनंत पुरस्कारांचा तो मानकरी आहे. अर्थात पुरस्कारांच्या मागं त्याला धावताना मी कधी बघितलं नाही. हां, त्याच्या मागं धावताना, त्याला आऊट करण्यासाठी तडफडताना अनेक खो खोपटूंना मी पाहिलं आहे. संजय नाईकचं हे कार्य अत्यंत महान कार्य आहे. जर तुम्ही आजच्या दिवसांचा विचार कराल, तेही पुण्यासारख्या शहरात, आज साध्या साध्या ऑनलाईनचे संगीताचे काही क्लासेस घेणारे लोकांना मी ओळखतो आहे. हजारो रुपयाची फी घेऊन आपल्या या विद्यार्जनातनं आर्थिक सुबत्ता कशी मिळेल याच्याकडे लक्ष देतात. आज हा स्टेट चॅम्पियन, खो खो चॅम्पियन, ज्याच्या आईचं वास्तव्य पुण्यात होतं, या संजय नाईक आणि माझ्यातला मैत्रीतला दुसरा एक धागा सांगण्यासारखा आहे अगदी, जो या पुणे शहराशी निगडीत आहे. त्याची आई पुण्यामध्ये होती आणि माझी आईसुद्धा पुण्यात शिकायला होती. संजय नाईकची आई आणि माझी आई या शाळेतल्या मैत्रिणी, आणि म्हणूनच हा आमच्या मैत्रीतल्या धाग्याचं हे एक दुसरं हळवं टोक, आणि ही हळवी किनार आहे. म्हणूनच आज मला त्याची बातमी, त्याचा फोटो पाहिल्यानंतर, त्याचं हे कार्य मला माहीत झाल्यानंतर मी 10व्या मिनिटाला हा व्हिडिओ बनवतो आहे. आपल्या मित्राचं कौतुक एका मित्राने नाही करायचं तर मग कोणी करायचं? मला जर ही गोष्ट आधी कळाली असती तर कदाचित त्याच्या या गौरव सोहळ्याला मी कदाचित हजेरी पण लावली असती. असो, यथावकाश गाठीभेटी होत राहतील, सवाल तो नाही आहे. पण आज मला त्याचं कौतुक त्याच्या अप्रोक्ष माझ्या चॅनलवर करायला मिळतं आहे, याचा मला अभिमान वाटतो. संजय नाईकच्या मातोश्री आणि माझी मातोश्री या दोघी जीवश्य कंठस्थ मैत्रिणी होत्या रास्तापेठेतील शाळेतल्या. त्यांचं शिक्षण ज्या शाळेत झालं, त्यांचे प्राध्यापक विरकर, त्या विरकर सरांची मुलगीसुद्धा यांच्या बॅचला होती. अशी सगळी ही वर्षानुवर्षापूर्वीची, त्याच्या आईच्या बालपणची आणि माझ्या आईच्या बालपणची ही कहाणी, ही सुद्धा माझ्या आईकडून ऐकलेली, त्याच्या आईकडून ऐकलेली, ही सुद्धा आज आठवण करताना त्या दोघींच्या आठवणी, आज त्या दोघीही त्या कुठल्या तरी दुसऱ्या दुनियेत गेल्यात. भेटल्या असतील का नाही हेही मला माहीत नाही. पण जोपर्यंत इथे होत्या तोपर्यंत वार्धक्यात सुद्धा त्यांची मैत्री, अतूट अशी मैत्री आम्ही अनुभवली आहे. दुसरा एक पदर सांगण्यासारखा म्हणजे संजय नाईकची आई ही मला स्वतःला क्लास टीचर होती. माझ्या प्राथमिकच्या त्या युगात 2रीच्या वर्गातली माझी क्लास टीचर ही माझ्या आईची मैत्रीण आहे, हे मला त्या वयात जेव्हा समजलं तेव्हाही मला खूप अभिमान वाटायचा. अरे, या बाई आहेत ना आपल्याला शिकवणाऱ्या, त्या आपल्या आईची खास मैत्रीण आहेत. मग कधी त्या घरी यायच्या, घरी पण कधी असं छान बोलणं व्हायचं. म्हणजे आयुष्याचा पाया जेव्हा माझा रचला जात होता तेव्हा आजचा हा उत्कर्ष ग्रुपचा जो प्रशिक्षक संजय नाईक आहे, तो सुद्धा कदाचित माझ्याच वयाचा 1-2 वर्ष मागं पुढं. पण त्याच्या आईनीच माझ्या जीवनाचा पाया रचणारा काही दगड तिनेसुद्धा रचलेत, हे सांगतानासुद्धा मला माझ्या त्या नाईकबाईंच्या आठवणींनी गहिवरून येत आहे. संजू, तुझं काम आज पुण्यासारख्या शहरात मोजलं जात आहे. आणि अरे, तुझी निस्वार्थता, निस्पृहता, तुला मिळालेले संस्कार, तुझं बालपण, तुझं शालेय जीवन, तुझं कॉलेजचं जीवन, हे सगळं पाहण्यात सोलापूर शहरात तुझे माझे दिवस एकत्रात गेलेले आहेत. अभिमान वाटतो, खूप खूप अभिमान वाटतो. आणि म्हणूनच मित्रा, तुझ्या भावी आयुष्यासाठी लाख लाख शुभेच्छा मी अर्पण करतो. आज तू 18 ते 80 या वयोगटाला इतक्या सुंदररित्या प्रशिक्षित करून ज्यांना ज्यांना काही व्याधी होती त्यांचीसुद्धा काही मनोगतं आली आहेत. ते बोलतात की या संजय नाईक सरांमुळंच आमच्या बऱ्याचशा व्याधी कमी झाल्या. गुडघेदुखी, कंबरदुखी, मायग्रेनचा त्रास होणं, BP ओगीसमध्ये शूट होणं, आमचं कधी कंबर दुखणे, कधी खांदे दुखणं, या सगळ्या गुडघेदुखी, मांड्यादुखी, पायदुखी,
या सगळ्यातनं आम्ही बाहेर पडलो तर केवळ आणि केवळ या संजय नाईक यांच्या प्रशिक्षणामुळं. त्यांच्या नजरेखाली आम्ही जे काही एक्झरसाईज करतो सारसबागेत उत्कर्ष ग्रुपमध्ये, त्याच्यामुळंच आज आमचं आरोग्य टिकून आहे. बरं, फक्त व्यायाम करून हा मित्र थांबत नाही आहे. तो वर्षातनं 2 वर्षातनं कुठले तरी गड कोट ज्यांची शारीरिक क्षमता आहे, कुठे काही ट्रेकिंग करण्यासारखी, चढण्यासारखी, अशा किल्ले गड कोट किंवा धार्मिक स्थळांना भेटीगाठी अशा सहलीसुद्धा तो आयोजित करतो. मित्रांनो, जीवन तर सगळीच माणसं जगतात हो, पण जगण्यासाठी जगणं आणि माणसाच्या जन्माला येऊन काहीही न करता जगणं आणि असं संजय नाईकसारखं जगता येणं, ह्याच्यामध्ये जमीन आसमानचं अंतर आहे. आणि एक माझा मित्र अशा पद्धतीने जीवन जगतो आहे पुणे शहरात, आणि इवन आफ्टर रिटायरमेंट ही इज डुईंग अ लॉट ऑफ थिंग्स. त्यांनी जे त्याचं फिजिक टिकवलं आहे, लहानपणापासून आम्ही त्याला पाहतो आहे, आजही त्याला तुम्ही पाहाल तर कोणीही त्याला म्हणणार नाही की हा 60 ओलांडलेला एक युवक आहे. युवक असंच म्हणतो आहे मी, कारण हा शेवटपर्यंत युवकच राहणार आहे. त्याच्या मनाचं तारुण्य, त्याच्या मनाची हिरवाई कधीही कमी होऊ नये, याच सदिच्छा, याच शुभेच्छा, आणि त्याची ही उत्कर्ष ग्रुपची वाटचाल ही अशी अव्याहतपणे सुरू राहावी, या देखील सदिच्छा, शुभेच्छा. अर्थात आजचा दिवस हा खूप महत्त्वाचा, म्हणून या गुरुच्याबद्दल ज्या कोणी लेख लिहिला आहे, त्या उत्कर्ष ग्रुपची सदस्य आहे ती किंवा तो जो कोणी लेखक लेखिका असेल, त्यांनासुद्धा मी आजच्या गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने तुम्ही या गुरुला केलेलं वंदन, हे अतिशय स्पृहणीय काम तुम्ही केलं आहे असं म्हणून त्या दोघांचं मी अभिनंदन करतो. उत्कर्ष ग्रुपमधल्या प्रत्येक सदस्याला अतिशय शुभेच्छा अर्पित करतो, आरोग्य संपन्नता अर्पित करतो, आणि व्हाय फिअर वेन संजय इज देअर, अशाच पद्धतीने मी माझ्या या मित्राचा, संजय नाईकचा गौरव करून या व्हिडिओत इथंच थांबतो. पुन्हा एकदा कविप्रावीज शो यूट्यूब चॅनलतर्फे संजय नाईक यांना कडक सॅल्यूट, कडक सॅल्यूट. संजीव, तुझाच बालमित्र प्रावी, अ वर्ल्ड रेकॉर्ड होल्डर, स्टेज आर्टिस्ट, अँकर, सिंगर, motivator, and one-man show stage artist, plus nowadays a YouTuber with Kavipravi's Show YouTube channel, a unique channel with 9,725 videos on my channel. Wish you all the best, all the best, all the best, Sanju.